नाणेफेक इथे केली जाते. तर इरंदार संघ इथं नाणेफेकी जिंकली आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलं फलंदाजीसाठी धांतराजा बदलापूर संघाला. चला इरंदार संघ क्षेत्ररक्षक लावून घ्यायचंय. नाणेफेकी जिंकली आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्यांमध्ये असलेले सामने. पहिला सामना असेल इरंजाड विपक्ष जांताराजा बदलापूर. दुसरा सामना असेल गावदेवी मानकिवली वर्सेस बजरंग मानकिवली. तर तिसरा सामना असेल चिखलोली विपक्ष अंबेशिव शंभूराजे. चौथा सामना असेल ढोके विपक्ष समर्थ बदलापूर. तर पहिला सामना आपण पाहू इरंजाड जांताराजा. चला इरंदाज संघ क्षेत्ररक्षक लावून घ्यायचंय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जोविली संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय. खूप चांगल्या प्रकारचा खेळ केला जोविली संघाने आणि आपलं अस्तित्व तर मात्र कायम ठेवलंय या स्पर्धेमध्ये. चला इरंदार संघ थोडे क्षेत्ररक्षण लावायचंय. जांताराजा संघाने डगआउट मध्ये आपल्या बसायचंय आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. हॅलो तर पहिला सामना आपण पाहू इरंजाड विपक्ष जांताराजा. इरंदाज संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मैदानाच्या आतमध्ये जात असताना पंच देखील असतील 2 ऑफिशियल पंच राजेश भोईर आणि त्यांचे साथीदार पंचाचे सुभाष पाटील. 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये जात असताना स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट गौरव सावंत याच्या माध्यमातून टेलिकास्ट दाखवली जाते. थोड्याच वेळात आमच्या साथीला जोडतील आमचे साथी समालोचक महेश धुले
आणि आमच्या साथीचे स्कोरक कुमार गायकर सुद्धा आम्हाला जोडले गेलेत. तर सामन्याला इथे मात्र सुरुवात होईल थोड्याच वेळात. एरंदाज संघ पात्र क्षेत्ररक्षण स्वीकाराने क्षेत्ररक्षण साठी दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज पाठवायचे बदलापूर संघ आणि आणि दागोट मध्ये फक्त 11 खेळाडू बसवायचे. 9 खेळाडू बसवायचे आहेत खेळाडू कक्षामध्ये. 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जात असताना. राजेश भोईर आणि त्यांच्या साथीला सुभाषदादा पाटील मॅनपंप संदप डोंबिवली. आता स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पहिली मॅच आपण पाहतोय. हिरणजाड विपक्ष जांतराजा बदलापूर. नाणेफेकी झाली. एरंदाज संघाने नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 2 फलंदाज पाठवायचे. त्याला फलंदाज पाठवायचे 2. मोर्या सीसी दापेली आयोजित गावदेवी क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ आयोजित भव्य स्पर्धेचं वर्ष 3रे. सामना 5 षटकांचा असेल. सामना बरेच सुटल्यास कंपल्सरी चेसिंग असेल हा सामना. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. सामना 5 षटकांचा असेल. 2 ऑफिशियल पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि फलंदाज मात्र बदलापूर संघाचे जात असताना 2 फलंदाज सलामीवीर दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जात असताना सलामीला सागर आणि सैफ शेख हे 2 फलंदाज. पहिला सामना आपण पाहू. हिरणजाड विपक्ष जांतराजा बदलापूर. याची देही याचा डोला आणि दापिवली मध्ये रंगतोय किशोर क्रिकेटचा सोहळा. तर 2 फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सागर आणि सैफ सलामीला जात असलेले फलंदाज. गोलंदाजी मार्को गोलंदाज. पावबंदीचं पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज मयूर. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. तर आजच्या दिवसाचा पहिला चेंडू. 9:55 झालेत. तर सामन्याला इथे सुरुवात होते. विश यू ऑल द बेस्ट 2 टीम साठी.
पहिला चेंडू मयूर पावबंदीचं पहिलं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू सागर ऑन द स्ट्राईक. हा चेंडू हलक्या हाताने चेंडू मिडॉनला हलक्या हाताने ढकलून दिलाय. चेंडूला सन्मान दिलाय. चेंडूला पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारचा चेंडू आणि तितक्याच चांगल्या प्रकारचं ड्राईव्ह सुद्धा केलंय. एक धाव तर पूर्ण केली जाते. धावाचा श्रीगणेशा एका धावाने ओपन केलाय. मयूरला पाहतो आपण गोलंदाजीवर पावबंदीचं षटक. 5 षटकाचा सामना असेल हा. आजच्या दिवसाचा सामना आपण पाहतो. पहिला जाणता राजा आणि एरंजाड या दोन संघांमध्ये. दुसरा चेंडू मयूर. हा चेंडू खूप चांगल्या प्रकारचा चेंडू टेकॉप होतोय. चेंडू आणि हातामध्ये जाऊन सरसाचा खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे करतोय मयूर. पहिल्या चेंडूवर मात्र सन्मान दिला होता. त्यानंतर कोणतीतरी लाईन आणि लेंथ मध्ये कुठेतरी बदल केला आणि खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. डॉट चेंडू इथं पाहायला मिळाला. मयूरचं देखील इथं पाहायला गेलो तर मयूर एरंदार संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्याने आपण पाहतोय पहिला पावबंदी षटक मयूरच हचलता असतो. हा चेंडू मोठा पटका ऑन साइडला चेंडू सीमारेषे पार. पहिला दमदार माइट हिट षटकार. तर बघा षटकार दाखवलाय. पहिला धमाका त्या साहेब शेखच्या बॅट मधून. पहिला चेंडू एक धाव होती. दुसरा चेंडू इथं मात्र बीट केला. त्यानंतर टायमिंग आणि मिडॉनच्या दिशेने इथं मात्र षटकार पटकावला. फलंदाज सेफने खूप चांगल्या प्रकारचं फलंदाजी दाखवतोय. स्वतःचा अकाउंट षटकाराने ओपन करतोय आणि या स्पर्धेचा पहिला षटकार. हा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईनने चेंडू सीमारेषा पार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार सेफच्या बॅट मधून. बघा 2 षटकार ते मात्र आलेत. कालच्या दिवसामध्ये पाहिला तर पहिला सामना लो स्कोरिंगचा पाहिला. फक्त 24 धावा होत्या. आता मात्र इथे 2 षटकार पाहायला मिळाला. पहिल्याच ओव्हर मध्ये धावसंख्या किती परत जोडली जाईल याचं मात्र थोडंच कळेल थोड्या वेळाने. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय सेफ. 2 चेंडू 2 षटकार दाखवलेत मयूरच्या गोलंदाजीवर. अद्याप 13 धावा धावसंख्येवरती खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवतोय सेफ. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक किती आदर आहे. चुकी होते इथे मात्र. झेल इथे सोडला गेला आणि त्याची किंमत मात्र इथे चौकाराने मोजली जाते. अजून एक चौकार मिळेल सेफला आणि धावसंख्या धावपळकावर 17 धावा. इथे मात्र सेफने 2 चेंडू 2 षटकार दाखवला. त्यानंतर झेल इथे मात्र सोडला गेला आणि तो झेल किती मागत पडेल हे याची किंमत मात्र इथे एरंदार संघाला मोजावी लागेल. आता मात्र इथे मात्र कुठेतरी प्रेशर मध्ये मयूर आणि त्याचे क्षेत्ररक्षक इथे मात्र क्षेत्ररक्षक होते अविनाश मात्र झेल सोडला आणि त्याची किंमत इथे मात्र 4 धावांनी मोजावी लागली. धावसंख्या धावपलकावरती 17 धावा. हा चेंडू इथे मात्र खूप चांगल्या प्रकारचा चेंडू. ही लाईन आणि ही लेंथ खूप चांगल्या प्रकारची होती. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता इथे मात्र पाहायला मिळते आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त होते. धावसंख्या धावपलकावरती 17 धावा. बघा पावबंदीच्या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारची रन्स आले. ते मला सुरुवात चांगली केली तर शेवट देखील चांगला होतो. तर तसं पाहायला गेलं तर सुरुवात देखील इथं खूप चांगली केली बदलापूर संघाने. एरंदार संघा ते कुठेतरी मात्र पहिल्याच षटकामध्ये धावा 17 धावा इथं मात्र जोडले जाणता संघाने. सामना आपण पाहतोय जाणता राजा बदलापूर विपक्ष एरंजाड या 2 संघांमध्ये. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस. मोर्या सीसी दापिली आयोजित गावदेवी चषक 2020 पर्व 3 टेनिस क्रिकेट.com च्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह स्पर्धा इथे मात्र लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन ते मात्र केलंय मोर्या सीसी दापिली संघाने. दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज मीडियम फास्ट गोलंदाज संदेश बोराडे. संदेश बोराडे देखील पाहिले आपण. खूप चांगल्या प्रकारची फास्ट एंड गोलंदाजी करतोय. आता मात्र कर्णधाराने त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. तर स्ट्राईक वर असेल सागर. 2
सलामीवर आलेले फलंदाज खूप चांगल्या प्रकारची सुरुवात त्यांनी केली आहे. ऑन द स्ट्राइक सागर, राईट आर्म ओव्हर द विकेटने. संदेश हा चेंडू फुल्यांकतीचा चेंडू ऑफ ड्राईव्ह करतो. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चेंडू फील्ड होतोय. तो परत एकच धाव इथे मात्र जोडली जाईल. खूप चांगल्या प्रकारची फेकी इथे मात्र करतोय क्षेत्ररक्षक अविनाश. बघा अविनाशने इथे मात्र झेल सोडला. ज्या शेफने 2 चेंडू 2 षटकार दाखवले त्या शेफचा इथे मात्र झेल सोडला आणि खूप महागात पडला तो झेल. चौकाराने इथे मात्र धावसंख्या मोजावी लागली. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. खूप चांगल्या प्रकारची सुरुवात केली आहे जांतराजा बदलापूर संघाने. 5 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. सेफ ऑन द स्ट्राइक. हा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लॉफ केल्या चेंडूला. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू फील्ड होतोय. तो परत एकच धाव इथे मात्र गेली जाईल. खूप चांगल्या प्रकारचं आता मात्र मोठा फटका इथे कुठे मात्र पाहायला मिळाला नाही. 2 चेंडू मध्ये 2 धावा आल्यात. खूप चांगल्या प्रकारची आता मात्र लाईन आणि लेंथ त्या शैलीने इथे मात्र गोलंदाजी करतोय गोलंदाज संदेश. पहिल्या षटकामध्ये मात्र 17 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर एक कमबॅक गोलंदाजी जी कर्णधाराने सोपवली संदेशवर. ती संदेश तर मात्र आपली जबाबदारी सोपवतोय. खूप चांगल्या प्रकारची सुद्धा इथं गोलंदाजी करतोय. स्ट्राइकवर पाहता आपण सागर. हा चेंडू समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. क्षेत्ररक्षक झेल खाली. ते झेल होईल का? आणि चुकी करणार अविनाश. ज्या अविनाशने पहिला झेल सोडला होता आता मात्र चुकी करणार. फलंदाज बाद सागर इथं बॅक टू द पॅव्हेलियन. बघा पहिला धक्का इथे लागतोय. वर पिचचा चेंडू होता. चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र मिसटाईम चेंडू झाला आणि क्षेत्ररक्षक इथे मात्र खूप चांगल्या प्रकारचं जज केलं आणि कॅचच्या स्वरूपात मात्र दगावटला परतावं लागलं सागरला. दुसरा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. इरफान पाहतोय जसं सागर मात्र बाद होतोय. चांगल्या प्रकारचं इथं मात्र गोलंदाजी करतोय संदेश. आपण पाहतोय सेफ स्ट्राइक वर. हा चेंडू हवेत. इथे मात्र झेल होईल का? आता मात्र चुकी होणार नाही. बॅक टू बॅक दुसरा विकेट. मयूरने इथे मात्र झेल पकडला खूप चांगल्या प्रकारचा. आता मात्र कुठेतरी बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय जांतराजा बदलापूर संघाने. ज्या फलंदाजाने 2 षटकार आणि 1 चौकार दाखवते षटकारला आउट करण्यात इथं मात्र यश आले संदेशला. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट कमबॅक इथं मात्र पाहायला मिळतो एरंजाड संघाकडून आणि 2 फलंदाज इथे मात्र बाद करतोय हा संदेश आणि स्वप्नील जातोय. आपण पाहतोय तसं सेफ इथे मात्र बाद झाला. त्या सेफला एक जीवदान मिळालं होतं तर त्या जीवदानाचा इथे मात्र कुठेतरी आपल्याला फायदा करेल. तर मात्र झेलच्या स्वरूपात इथे मात्र पुन्हा एकदा त्याला बाद व्हावं लागलं सेफला. तर मात्र पाहतोय आपण स्वप्नील तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. दुसरा षटक सुरू आहे संदेशचा. मात्र ऑन द स्ट्राइक इरफान. हा चेंडू हलका त्याने कट करण्याचा प्रयत्न. खूप चांगल्या प्रकारचा वेगाने चेंडू आला आणि चेंडू यष्टकच्या हातामध्ये सवसावला. इथे कुठेतरी इथे मात्र बीट झाला चेंडू. खूप चांगल्या प्रकारची लाईन आणि लेंथ इथे मात्र पाहायला मिळेल संदेशच्या गोलंदाजी मधून आणि 2 इथे मात्र फलंदाज बाद केलेत. पहिल्याच षटक मध्ये पाहिलं तर 17 धावा खर्च केल्यात बयूरने आणि त्याचं इथे मात्र कमबॅक केलंय. या संदेशने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू हलक्यात इथे मात्र कव्हरच्या दिशेने इथे मात्र कट केला चेंडूला. 1च धाव मिळेल आणि षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. 2 बाद 20 धावा. खूप चांगल्या प्रकारची कमबॅक केलं. या संदेशचा विचार केला तर 2 फलंदाजांना बाद करून 3 धावा इथे मात्र खर्च केल्यात. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. ज्या गोलंदाजावर विश्वास दाखवला होता पहिल्याच पावबंदी षटकामध्ये मयूरला विचार केला. 17 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर दुसरा चेंडू दुसरा षटक इथे मात्र कर्णधारांनी सोपवला संदेशवर. तर खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करून दाखवली. ज्या विश्वासाने आपल्यावर गोलंदाजी दिली होती तो विश्वास इथे मात्र दाखवला संदेशने. आणि तिसरे षटक इथे मात्र घेऊन येतो स्वतः कर्णधार किरण मेहर. इथे आपण पाहतोय फिरकी गोलंदाज आपण पाहतोय किरणला.
लेफ्ट हँड गोलंदाज, दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, दोन फलंदाज इथे मात्र बाद झाल्यात. जी सलामीला आलेली जोडी दोन तंबूच्या आशेला परतलेत. इरफान आणि स्वप्नीलला पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये, स्ट्राईकवर पाहतो स्वप्नील. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. स्वतः कर्णधार आपण पाहतोय गोलंदाजीच्या भूमिकेत किरण मेहर. सामना करेल त्याचा स्ट्राईकवर इरफान. धावसंख्या धावा कर 20 धावा. तिसरा षटक, पहिला चेंडू. पहिला चेंडू, हा चेंडू खूप चांगल्या प्रकारचा चेंडू, स्लोवरचा चेंडू. ते चेंडू इथे मात्र ग्रीप होतोय चेंडू आणि फलंदाज बीट झाला आणि डॉट चेंडूची इथे मात्र सांगता पाहायला मिळाले. खूप चांगल्या प्रकारचा कमबॅक केलाय गोलंदाजीवर एरंदाज संघाने. दुसरा चेंडू, हा चेंडू रिवर्सच्या माध्यमावर, रिवर्स अँड सक्सेसफुल चेंडू, सीमारेषे पार, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. बघा रिवर्सच्या माध्यमातून चौकार आलाय. बघा जेव्हा सरळ बॅटने जर रन्स नसेल येतील तर फलंदाज रिवर्सचा वापर करतोय आणि रिवर्स इथे सक्सेस झालाय फलंदाज इरफानचा आणि चौकार इथे मात्र मारला गेलाय. 24 धावा धावफलकावरती. किरणला पाहत आपण गोलंदाजीच्या भूमिकेत. तिसरा षटक, हा चेंडू इथे मात्र पंच दिशा पाहतील. खराब चेंडू, व्हाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. खराब चेंडू दर्शवला पंचांनी. पंच आपण पाहतो पंचांच्या भूमिकेत सुभाष दादा पाटील, मॅन फ्रॉम संदाप डोंबिवली. स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतो राजेश दादा भोईर नेरल, मॅन फ्रॉम मालेगाव. हा चेंडू ऑनसाइड ऑफसाइडच्या दिशेने चेंडू, कव्हर पॉइंटच्या एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या वर डोक्यावरून चेंडू, सीमारेषे पार, वन बाउन्स, चौकार. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी आता करतोय ज्या सेफने. इथे मात्र सेफ बाद झाला. त्यानंतर इरफान तर मात्र आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतोय आणि इथे पाहायला गेलो तर एक चौकार इथे मात्र युवतच्या मात्र. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर खूप चांगल्या प्रकारचा चौकार इथे मात्र दाखवला वन बाउन्सच्या साहाय्याने. इथे मात्र धावसंख्या धावफलकावर बढतीने वाढत आहे. 29 धावा. ज्या संदेशने 3 धावांचा षटक गाठवलं तिथे इथे मात्र धावांचा रोग इथे मात्र करता आला. त्यानंतर ते कुठेतरी इथे मात्र गोलंदाज फंबळ होतोय आणि इथे मात्र लाईन आणि लेंथ इथे मात्र थोडीशी फरकटली सारखी वाटते. आणि स्वप्नील इथे मात्र आपला क्लास दाखवतोय. खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी करतोय. एकदा ऑन द स्ट्राईक. इथे मात्र फलंदाज बाद होईल का, पंच इथे आपल्याला थोडा वेळा सांगतील. आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय मनकटच्या साहाय्याने. इथे खूप चपळता दाखवतोय गोलंदाज किरण. पाहायला गेलं तर स्वप्नील ते मात्र बाद होतोय मनकटच्या साहाय्याने. पंच जे निर्णय देतील ते निर्णय ग्राह्य धरला जाईल. मित्रांनो, डगआउट मधून बोलू नका. पंच देखील कुणाच्या बाजूनी नसतात. 2 ऑफिशियल पंच आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज इथे बाद असेल. फलंदाज बाद असेल पंच जे निर्णय देतील ते निर्णय ग्राह्य धरला जाईल. आणि मनकटच्या साहाय्याने इथे मात्र फलंदाज बाद होतोय स्वप्नील. आपली चपळता दाखवली गोलंदाज किरणने आणि स्वप्नीलला बाद केलंय. बघा सुरुवातीला पण काल देखील सांगितलं होतं की नियम काय असतील तर आपण त्याची नोंद घ्यायची. जे मनकटच्या साहाय्याने इथे मात्र विकेट घेतला जातोय. नवीन आलेला फलंदाज पाहतो आपण विलास मैदानाच्या आतमध्ये जात असताना तिसरा धक्का लागतोय स्वप्नीलच्या साहाय्याने जाणता राजा बदलापूर संघाला. 29 धावा धावफलकावर तिसरं षटक मार्गस्थ असताना बॉल काउंट असेल, नाही बॉल काउंट नसेल. हा चेंडू समोरच्या दिशेने चेंडू शतक त्याच्या खाली. झेल होईल का, इथे मात्र चुकी होणार नाही. अविनाशचा झेल सोडला नाही तर फलंदाज इथे मात्र बाद होतोय. ज्या इरफानने 2 इथे मात्र चौकार दाखवले आणि त्या इरफानला इथे मात्र बाद केलंय गोलंदाज किरणने.
आणि चौथा धक्का लागतो इथे बदलापूर संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय जाताना मैदानाच्या आतमध्ये. विलास विलास टू विलास त्या मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्राईकवर पाहतोय विलास आणि नॉन स्ट्राईकवर देखील पाहतो आपण विलास. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केले. ज्या क्षेत्ररक्षकाने अविनाश लॉंग ऑनला पाहतो आपण त्याला, त्या क्षेत्ररक्षकाने पहिला सेफचा झेल सोडला होता. त्यानंतर दाखवून दिलं की मी देखील इथे मात्र चुकी करणार नाही. त्यानंतर बॅक टू बॅक 2 ते मात्र खूप चांगल्या प्रकारचं झेल त्या अविनाशने पकडलं आणि दाखवलं की मी देखील इथे मात्र कुठं कमी नाही. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्याने कट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर ला चेंडू लॉंग ऑफचा. इथे काय घडलंय, इथे घडलंय फलंदाज इथे मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय का, गरज होती का या धावेची. इथे मात्र खूप महाग मोजावे लागले ही धावसंख्या आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय. विलास आता नवीन गेलेला फलंदाजाला आता मात्र बाद व्हावं लागतंय धावचीच्या स्वरूपात. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलंय आणि तितकी चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला पाहतो आपण निखिल ला पाहतो आपण आणि अर्धी थीम जाणता राजा संघाची इथे मात्र डगआउट मध्ये परततोय. नवीन गेलेला फलंदाज आपण पाहतोय दीपक. जी सुरुवात त्या सेफने केली त्यानंतर कुठेतरी इथे मात्र लेझी क्रिकेट पाहायला मिळालं तांतराजा बदलापूर संघाकडून. त्या सेफने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. 17 धावा ठोकल्या होत्या पावबंदीच्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर कुठेतरी धावांना रोख लावण्याचं काम इथे मात्र केलं एरंदाडच्या संघाने, या गोलंदाजाने. हा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल बाईच्या स्वरूपात. एक अतिरिक्त एक धाव इथे मात्र जोडली जाईल. रिव्हर्सचा इथे मात्र प्रयत्न केला होता. तर याच दरम्यान प्रसाद सवारे समालोचक खरवईगाव यांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचं देखील इथे सर या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. त्यांचं देखील समालोचक आपण थोड्याच वेळात ऐकायला मिळेल. तर बघा षटक क्रमांक 3 इथे समाप्त होते. 3 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा, 5 गडी बाद 31 धावा. खूप चांगल्या प्रकारची इथे मात्र आता मात्र गोलंदाजी दाखवली एरंदाज संघाने. ज्या एरंदाज संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्याने दाखवून दिलंय की ही गोलंदाजी अशी इथे खूप चांगल्या प्रकारची केली आहे. जी सुरुवात आंतरराज्य बदलापूर संघाकडून झाली होती इथे मात्र कुठेतरी धावांना रोख लावण्याचं का यश इथे मात्र एरंदाजच्या गोलंदाजांना आले. 5 षटकांचा सामना असते 3 षटकांचा इथे मात्र सामना समाप्त झालाय. हॅलो 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 तो पण निघाल का ये रे बघ अच्छा बघ ना. हॅलो 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 काय म्हणतात तिथं पिन आणली असेल कुठली तरी. हॅलो 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 अरे बंद. हॅलो हॅलो अरे जेवणात पिन आणली होता ना ते बोर्डा तो बोर्डा. हॅलो हा आकडा नाही आला नाही आकडा नाही. हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो सामना आपण एकदा वळतोय मैदानाकडे. थोडं टेक्निकल थोडस प्रॉब्लेम झालं होतं. आता मात्र आपण सामना हा पाहतोय. हिरंजाड वर्सेस जाणता राजा बदलापूर सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत देखील चौथा इथे मात्र षटक. 4 षटकांचा इथे मात्र सामना समाप्त झालाय. ते आपण पाहतोय मैदानामध्ये सामना सुरू आहे. जाणता राजा बदलापूर विपक्ष एरंजाड. दोन संघांमध्ये धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. 4 षटकांचा इथे मात्र सामना समाप्त झालाय. शेवटचा षटक असेल. घेऊन येतोय अविनाश. तर पहिलं षटक इथे मात्र पाहायला गेलं मयूरने अटलं होतं. धावा 17 धावा खर्च केल्या. त्यानंतर संदेशने अटलं. 2 बाद करून 3 धावा खर्च केल्या. बॅट घेऊन जायचं मैदानामध्ये. कमिटीचा
मेंबर पाठवायचा आतमध्ये बॅट घेऊन बॅटची मांग करण्यात आली आहे. तर 4 षटकांचा इथे मात्र सामना पूर्ण झाला. शेवटचा षटक असेल अविनाशचा. तर विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 39. जे पहिलं षटक मयूरने 17 धावा करतो. दुसरं षटक संदेशने हटवलं, 3 धावा खर्च केल्या. 2 बाद गडी बाद करण्यात यश आले त्याला. किरणने तिसरं षटक अटललं, 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर संदेशने मात्र षटक अटलला 8 धावा खर्च केल्यात. खूप चांगल्या प्रकारची कमबॅक गोलंदाजी केली आहे. एरंदाज संघाने 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक घेऊन येतोय अविनाश. आणि फलंदाज आपण पाहतोय 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, शादाब शेख आणि विलास. पहिला चेंडू अविनाशचा. हा चेंडू पूल केलाय. चेंडूला फाईन लेग रिदन मध्ये चेंडू फील्ड होईल का? इथे मात्र क्षेत्ररक्षण होते, त्याच्या मात्र आवाकाच्या बाहेर चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. तर बघा पहिल्या चेंडूवर चौकार दाखवलाय. हफीजचा चेंडू होता. त्या चेंडूला इथे मात्र खूप चांगल्या प्रकारचं खेळून काढलाय फाईन लेग रिदन मध्ये. फलंदाज विलासने स्ट्राईक वर आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती बढतीनं वाढतय. 43 धावा 5 षटकांचा सामना होता. शेवटचा षटक इथे मात्र बाकी आहे. स्वागत षटक अविनाशला पाहतोय आपण. हा चेंडू समोरच्या दिशेने लॉब केलाय. चेंडूला ओरपी चेंडू सीमारेषे पार. आमच्या समालोचक कक्षामध्ये चेंडू इथे मात्र येतोय. चेंडू षटकार. तर बघा पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर षटकार दाखवला. ही चांगली फलंदाजी दाखवतोय विलास. धावसंख्या धावफलकावरती 49 धावा. चांगलं असं स्कोरबोर्डवर इथे मात्र धावा जोडले गेले आहेत. अजूनही 4 चेंडू शेष असते या षटकामधले. गोलंदाज पाहतो आपण अविनाश. हा चेंडू खूप सुरेख प्रकारचा चेंडू, यॉर्क गतीचा चेंडू. ही लाईन ही लेंथ खूप महत्वाची आहे. तीच लेंथ इथे मात्र दाखवत असताना 1 धाव मात्र चेंडू जोडली जाईल आणि 50 धावा इथे मात्र जोडले गेले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहायला गेलो तर पहिली मॅच आपण पाहतोय एरंदाड विपक्ष जांताराजा बदलापूर आणि 50 धावा इथे मात्र पूर्ण केल्यात. पहिल्या इनिंग मध्ये जांताराजा बदलापूर संघाने खूप चांगल्या प्रकारची लेंथ इथे मात्र दाखवली आहे. गोलंदाज अविनाशने हा चेंडू कट केलाय. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या इथे मात्र चेंडू फील्ड होईल डीप एक्स्ट्रा कव्हरला. आणि चांगल्या प्रकारची फेकी इथे मात्र केली आहे. तोपर्यंत 1च धाव ते मात्र घेतली गेली आहे. 2 धावा सॉरी 2 धावा इथे मात्र जोडले गेले. धावसंख्या धावफलकावरती 52 धावा. शेवटचं षटक. हा चेंडू फुल्यंगतीचा चेंडू. चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चेंडू ड्राय केला. चेंडूला क्षेत्ररक्षण फील्ड करेल का? क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली. इथे मात्र चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषे पार, चौकार जाईल आणि धावसंख्या इथे मात्र धावफलकावर पाहायला मिळेल 56 धावा. ते मात्र खूप चांगल्या प्रकारची आता शेवटच्या षटकामध्ये इथे मात्र फलंदाजी दाखवली. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. 5 षटकांचा सामना होता आणि शेवटच्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू अविनाशचा. या शेवटच्या चेंडूवर एकदम मोठा फटका येईल का? हा चेंडू कट केलाय. चेंडूला कव्हरच्या दिशेने चेंडू फील्ड होतोय आणि 1च धाव इथे मात्र जोडली गेली आणि धावचीच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद होतोय आणि 5 षटकांचा वाजवी केले इथे मात्र समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील 57 धावा आणि 58 धावांचं इथे मात्र टार्गेट उभं केलंय एरंदाड संघासमोर. तर बघा एरंदाड संघाने नाणेफेकी जिंकली होती. क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आमंत्रित केलं होतं जांताराच्या बदलापूर संघाला फलंदाजीसाठी आणि बदलापूर संघाने फलंदाजी तशी केली आणि धावसंख्या उभारले. 58 धावांचं आव्हान ठेवलं एरंदाड संघासमोर आणि एरंदाड आव्हान घेऊन कसे उतरले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू थोड्याच वेळात.
आणि या पुढील धावतं वर्णन करतील आमचे साथी समालोचक खरवई गावचे प्रमोद सवारे. हॅलो, थँक्यू मच्छिंद्र गायकर. तर 58 रनचा टार्गेट आहे. जांतराचा बदलापूरचे बॅट्समॅन पाठवायचे आहेत मैदानाच्या आत. सॉरी, जांतराचा बदलापूर टीमचे आता फिल्डिंग आहे आणि बॅटिंग एरनचा टीमचे आहे. तर बॅट्समॅनना पाठवायच्या सलामीचे वीर मैदानाच्या आत. तर एरंदार टीमचे बॅट्समन इन होतात मैदानाच्या आत. किरण आणि श्री ही सलामीची जोडी आहे एरंदार टीमची. बॉल द्यायचे. तर 58 धावांचा टार्गेट आहे एरंदार टीमला. तर एरंदार टीमनं 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले. तर किरण भोपी यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर जांतराचा बदलापूर करणार स्ट्राईक गोलंदाज आहे स्वप्नील. तर स्ट्राईक वरती फलंदाज आहेत श्री आणि नॉन स्ट्राईक वरती किरण. तर मैदानाच्या आज सामना सुरू आहे. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना जांतराचा बदलापूर विरुद्ध एरंदार. आणि पहिलाच बॉल फुलर लेनचा बॉल आणि ऑन साइडला फक्त फ्लिक केलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय आणि एक धाव पूर्ण मैदानाच्या आत. तर पहिला षटक हा पॉवर प्लेचा आहे. 2 क्षेत्ररक्षक सीमालगत पेट्रोलियन करत असताना एक फिल्डर आहे लॉंग ऑनला, एक फिल्डर आहे लॉंग ऑफला.
तर पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. तर पंचांच्या उजवीकडनं स्वप्नील तयार बॉलिंग मार्क वरती. तर ह्या षटकातील दुसरा चेंडू आणि इथे मात्र यॉर्क लाईनचा चेंडू. इथे बॅट्समन बीट होतोय. किरण 2 बॉल 1 रन. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी हाताळतोय बॉलर स्वप्नील. पुन्हा एकदा स्वप्नील तयार. आणि आता मात्र येस नो आणि इथे मात्र थांबवलं. आणि अजून एक डॉट. स्वप्नील गोलंदाजी करतोय. धाव संख्या आहे 1. किरणला मात्र थांबवलंय स्वप्नीलनं मागच्या 2 बॉलवरती मोठा फटका खेळण्यापासून. तर लेफ्ट हँडेड बॅट्समनना कशी गोलंदाजी करायची इथे स्वप्नील मैदानाच्या आत दाखवत आहे. पुन्हा एकदा स्वप्नील तयार. आणि अजून एक यॉर्क पद्धतीचा चेंडू पण आता मात्र भिडकावून दिला. 1 बाउन्स 4 रन्स. डीजे तर स्वप्नीलनं मात्र 2 बॉल बीट केलं. त्यानंतर किरणनं आपले बॅटचा फेस ओपन केला आणि बॉलला पाठवून दिला. 1 बाउन्स 4 रन. धाव संख्या जाऊन पोहोचले 5 वरती. तर पुन्हा एकदा स्वप्नील तयार पंचांच्या उजवीकडनं बॉलिंग मार्क वरती. आणि आता मात्र यॉर्क पद्धतीचा चेंडू पण अंपायरने ओळखला. बॉल आहे स्क्वेअर. एक अतिरिक्त धाव. धाव संख्या जाऊन पोहोचल्या 6 वरती. या षटकात अजून 2 चेंडू बाकी आहेत. एक चेंडू फेस केला श्रीनं. 3 चेंडू फेस केला किरण. त्यामध्ये एक मोठा फटका आला चौकार. आणि आता मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये किरण बीट होते मैदानाच्या आत. आणि धाव संख्या 6. अजून एक बॉल शिल्लक असेल ह्या ओव्हरचा. तर श्रीला थांबलंय. तर या षटकातील शेवटचा चेंडू. तर बॅट्समन किरण आहेत. आणि अकुटप्प्याचा बॉल अकुटप्प्याला भिरकावून दिला. पण इथे मात्र क्षेत्ररक्षणानं फर्स्ट नाही पण सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी केलाय. खूप चांगला झेल झाला मैदानाच्या आत. आणि इथे मात्र पाठवलाय बॅट्समन किरणला ज्यानं 4 चेंडूंचा फेस केला. एक चौकार मारला. आणि आता मात्र मैदानाच्या बाहेर होतोय बॅट्समन किरण. आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय टीम जांतराचा बदलापूरला. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचले 6 वरती 1 बाद. खूप चांगली गोलंदाजी हाताळली पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॉलर स्वप्नीलला. तर याच दरम्यान वामन फष्टे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. खूप चांगला षटक हाताळलाय बॉलर स्वप्नीलला मैदानाच्या आत. ज्यानं 1 विकेट आणि एक चौकार खाऊन सुद्धा धाव संख्या 6 वरती थांबवलाय टीम एरंजारला. चला गावदेवी मानकिवली संघाचा कर्णधार आणि बजरंगी मानकिवली संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. दुसरा तुमचा सामना असेल गावदेवी मानकिवली आणि बजरंगी मानकिवली या 2 संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. वर टू कॉमेंट्री. थँक्यू. तर सलामीची जोडी फोडण्याचं काम केलं बॉलर स्वप्नीलनं. जो स्ट्रायकर गोलंदाज होता टीम जांतराचा बदलापूरचा
तर दुसरा गोलंदाज आहेत गणपत भगत आणि इथे मात्र गुडलेनचा बॉल थोडीशी उचली कमी झाली बॉल राहिला खाली आणि इथे मात्र एक डॉट तर 58 धावांचा टार्गेट आहे टीम एरंजारला आणि इथे मात्र पुढे येऊन ससावून खेळण्याचा प्रयत्न बॉल आहे हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथे मात्र झेल झाला जमिनीला दान आणि 2 धाव तो पूर्ण पहिल्या बॉलवरती थांबवला त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेत आणि झेलची संधी झाली होती आणि झेल जमिनीला दान एक जीवनदान मिळत आहे श्रीला धाव संख्या झाली 2च्या मदतीनं 8 तर पुन्हा एकदा गणपत तयार बॉलिंग मार्क वरती आणि आता मात्र बाहेर निघून बॉलला पाठवला फाईन लेगच्या दिशेनं चौकार धाव संख्या जाऊन पोहोचले या 4च्या मदतीनं 12 डबल विजिट मध्ये स्कोर केलाय पहिल्या बॉलवरती थांबवलं त्यानंतर दुसऱ्या बॉल ओळखला पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती फाईन लेगच्या दिशेनं एक खूप चांगला फटका त्यानंतर 4 धावा त्या बॉलवरती तर पंचांच्या डावीकडनं बॉलिंग मार्क वरती गणपत तयार आणि आता मात्र दिशा पाहावी लागेल पंचांनी दिशा पाहिली आणि बॉल आहे स्क्वेअर एक अतिरिक्त धाव संख्या जाऊन पोहोचले 13 वरती मैदानाच्या आत श्री खूप चांगली बॅटिंग करत आहे जर एरंदाट टीमनं 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा रोख पारितोषिक आहे तर पुन्हा एकदा गणपत तयार आणि आता मात्र हात खोलण्याची संधी पण इथे मात्र फसवलाय बॉलर गणपतनं अजून एक विकेट मैदानातून बाहेर होत असताना श्रीच्या नावानं दुसरा झटका मिळालाय टीम एरंजाडला आणि धाव संख्या जाऊन पोहोचल्या 13 वरती 2 विकेट तर याच दरम्यान आपल्या व्यासपीठावर आगमन होते रामचंद्र मेहर यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत तर मानकिवली संघाचा कर्णधार आणि तर यापुढे सामना आहे गावदेवी मानकिवली आणि बजरंगी मानकिवली तर दोन्ही कॅप्टननी यायच्या आणि इथे मात्र फुल बॉलला पाठवून दिलं डीप फाईन लेगच्या दिशेनं 6 धावांसाठी षटकार तर या 6च्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचल्या 19 2 विकेट तर मयूरनं पहिलाच बॉल फेस केला पहिलाच बॉल फुल मिळाला फुल बॉलला पाठवून दिला डीप फाईन लेगच्या दिशेनं 6 धावा आणि इथे मात्र हलक्या हातानं कट करायचा होता बॉलला पण इथे मात्र बॅट्समॅन बीट झाला आणि इथे ओव्हर समाप्त 2 ओव्हरच्या समाप्तीनं धाव संख्या झाल्या 19 2 बाद तर स्वप्नीलनं पहिला षटक हाताळला पॉवर प्लेचा त्या षटकामध्ये 6 धावा आल्या 1 विकेट सुद्धा आला त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये 1 विकेट आणि 13 धावा आल्या तर टोटल धावा झाल्यात 19
तर बालू बोराडे यांनी खूप चांगली संधी दिली आहे बॅट्समनांना. 3 बॉल मध्ये 3 सिक्स मारल्यात. तर 500 रुपयाचा रोख पारितोषिक आहे. मयूर आणि नयन ही फलंदाजी जोडी आहे आतमध्ये. तर दोघांपैकी कोणीही 3 बॉल मध्ये 3 षटकार मारल्यात तर 500 रुपयाचा कॅश प्राइज, 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बालू बोराडे यांनी लावले आहे 2000चा कॅश प्राइज. 3 बॉल 3 सिक्स. तर पुन्हा एकदा स्वप्नील बॉलिंग मार्क वरती, ज्याने पहिला षटक खूप चांगला हाताळला. त्यानंतर आपल्या टीमसाठी तिसरा षटक घेऊन आले आहेत. तर बॅट्समन नयन रेडी आहे मैदानाच्या आत. आणि इथे मात्र कार्पेटच्या साह्याने बॉलला पाठवून दिला आणि इथे 4 रन्स. एक खूप चांगला फटका कन्वर्ट केला. बॉल होता यॉर्कर बोर्डला फक्त फ्लिक केला. बॉल गेला कार्पेटच्या साह्याने चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 23. लॉट्स ऑफ 2 विकेट. तर मैदानाच्या आत जी बॅटिंग करते त्या टीमचं नाव आहे खनक 11 एरनजाड. तर नयननं पहिल्याच बॉल वरती एक कव्हर ड्राईव्ह दाखवला. कार्पेटच्या साह्यानं बॉलला पाठवून दिला. 4 धावांसाठी चौकार. तर पहिल्याच बॉल वरती 4 न अकाउंट ओपन करताय बॅट्समन. तर पुन्हा एकदा बॅट्समन नयन रेडी आहे. आणि पुन्हा एकदा स्वप्नील. आणि आता मात्र सरळ रेषेत पाठवले बॉलला 1 बाउन्स फील्ड आहे तिथे. तोपर्यंत एकच धाव आणि एक धावाच्या मदतीनं धावसंख्या जाईल 24. आणि आता बॅट्समन आहे मयूरनं पहिल्याच बॉल वरती एक आसमानी फटका दाखवला. तर आता त्याच्या समोर आहे स्वप्नील. आणि इथे हलक्या हाताने फक्त फ्लिक केलाय ऑन साइडला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानाच्या आत दुसरी धाव सुद्धा पूर्ण. जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव पण रेडी. आणि या 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 26. लॉस्ट ऑफ 2 विकेट. तर पुन्हा एकदा स्वप्नील तयार आहे. आणि आता मात्र मयूरनं एक सोपा झेल देऊन पॉइंटच्या फिल्डरकडे. आणि मयूर मैदानाच्या बाहेर होत असताना ज्याने खूप चांगली फलंदाजी केली मैदानाच्या आत. पहिल्या बॉलवरची षटकार, दुसऱ्या बॉलवरती डबल, त्यानंतर तिसऱ्या बॉलचा फेस करत असताना कट करताना पॉइंटला एक खूप चांगला झेल. तर स्वप्नीलला ज्यानं पहिला षटक हाताळला पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी करते आपल्या टीमसाठी. तर मैदानाच्या आत न्यू बॅट्समॅन इन होत आहे चंद्रकांत. आणि स्वप्नील आपल्या टीमसाठी खूप चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आत. ज्यांना पहिला ओव्हर हाताळला पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या. त्यानंतर दुसऱ्या बॉलरनं गजानननं फक्त 13 धावा दिल्या. त्यानंतर पुन्हा एकदा बॅट्समन आला स्वप्नील. तर पुन्हा एकदा बॉलर तयार स्वप्नील. पंचांच्या डावीकडनं बॉलिंग मार्क वरती न्यू बॅट्समन चंदू. आणि इथे यॉर्क पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र फक्त फ्लिक केला हलक्या हातानं. डॉट बॉल.
अजून स्वप्नीलच्या ओव्हर मधले 2 बॉल बाकी आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वरती. आणि इथे मात्र आपला हात खोलला आणि बॅटचा फेट सुद्धा खोलला, बॉलला पाठवून दिला. मी डॉनच्या डोक्यावर ना 6 धावांसाठी षटकार. तर चंद्रकांत मैदानाच्या आत फटकेबाजी करताय. पहिला बॉल फ्लिक केला, त्यानं दुसरा बॉल आपल्या रेडार मध्ये बॉलला पाडून दिलं. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 32. लॉट्स ऑफ 3 विकेट. ओव्हर झाले, सॉरी. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32. लॉट्स ऑफ 3 विकेट. तर अजूनही मॅच बॅलन्स आहे. आणि अजून येणारे 12 बॉल 26 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामागे 13चा रन रेट. चला गावदेवी मानकिवली आणि बजरंग मानकिवली शेवटचा कॉल असेल तुम्हाला, त्यानंतर पॅनल्टी लावली जाईल. नाणेफेकीसाठी यायचे गावदेवी मानकिवली आणि बजरंगी मानकिवली. बारा बॉल 26 धावांची गरज आहे विन होण्यासाठी टीम एरंजाडला. गावदेवी मानकिवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. बजरंगी मानकिवली संघाचा कर्णधार यायचा आहे नाणेफेकीसाठी. तर जाणता राजा बदलापूर टीम साठी चौथा ओव्हर घेऊन आलेत उमेश. तर स्ट्राईक वरती आहे नयन, ज्यानं पहिल्या बॉल वरती कव्हर्सला एक कार्पेटच्या साह्यानं चौकार खेचला. त्यानंतर 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. तर प्रत्येक षटकामागे 13चं करंट रन रेट आहे. तर चौथा षटक घेऊन आले आहेत बॉलर उमेश. अजूनही मॅच बॅलन्स आहे मैदानाच्या आत, कारण का 12 बॉल 26 धावांची गरज. 26 धावा 12 बॉल. तर अंपायर ग्रीन सिग्नल दिलाय बॉलर उमेशला. नयन रेडी आहे आणि इथे मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॉल बीट, पण बॉल आहे वाईट. पंचांनी दर्शवला की बॉल खूपच बाहेरून जाणार आहे आणि बॉलला वाईट दिला आणि एक अतिरिक्त धाव त्या आणि एक रन्स काढल्या. हॅलो. आणि आता समीकरण उरलंय 12 बॉल 24 धावांची गरज. याच दरम्यान बाळाशेठ पिंगळे आणि सन्माननीय मनोहर भालेराव यांचे इथे आगमन होते. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत करेन. मॅच मैदानाच्या आतमध्ये रफ अँड टफ पाहायला मिळते. अतितटीची लढत आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय. जांताराजा बदलापूर वर्सेस एरंजाड या दोन टीम मध्ये एक चांगलं बॅटल आपण पाहतोय. तर निश्चितच कॉमेंट बॉक्स मधून ऐकूया पुन्हा एकदा प्रसाद सवारी यांना. थँक्यू मॅडी सर. आणि इथे मात्र पुन्हा एकदा लाईन भरकटल्या. अंपायर आमच्याकडे वळलेत. बॉल अजून एक स्क्वेअर एक्स्ट्राच्या रूपानं अजून एक धाव दिली टीम एरंजाडला. आणि आता मात्र समीकरण उडलंय 12 बॉल 23 धावांची गरज. तर बॅट्समन आहे चंद्रकांत, ज्याने पहिला बॉल हलक्या हाताने फ्लिक केला. एकही धाव न काढता दुसऱ्या बॉलवरती संघर्षाचा षटकार दाखवला.
आणि इथे मात्र अजून एक संघर्षाचा फटका, पण इथे आता पाठवलाय बॅट्समन चंद्रकांतला पवेलियन कडे. एक खूप चांगला फटका कन्वर्ट केला होता, पण लॉंग ऑफला एक खूप चांगला झेल कॅरी झाला आणि मिळतोय हा टीम एरंजाडला चौथा झटका. तर वळूया मैदानाकडे, तिथे उमेशनं 2 बॉल स्क्वेअर टाकले, त्यानंतर कमबॅक करून दिला आपल्या टीमला. आणि इथे मात्र नयननं बॅटचा फेस खोलला, पण बॅटचा फेस खोलताना पुन्हा एकदा पाठवला नयनला बॉलर उमेशनं. आणि खूप चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आत बॉलर उमेश, ज्यानं पहिल्या 2 बॉल स्क्वेअर टाकले, त्यानंतर दुसऱ्या 2 बॉल वरती खूप मोठे झटके दिले टीम एरंजाडला. आणि मोठे फटके जे मैदानाच्या आत खेळत होते चंद्रकांत आणि नयन, त्यांना पाठवलं उमेशनं आणि टीमला मिळतोय हा 5वा झटका. आणि आता उरलंय समीकरण मैदानाच्या आत 10 बॉल 23 धाव्यांची गरज. तर आता स्ट्राइक वरती आहे बॅट्समन ललित उर्फ रबाडा. तर ऑन हॅट्रिक वरती आहे बॉलर उमेश, ज्यानं पहिले 2 बॉल स्क्वेअर टाकले, त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती 2 विकेट. आणि इथे मात्र आता मात्र कव्हर्स वरती उडवलाय बॉल, जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. आणि इथे ललित पहिल्या बॉल वरती इथे दाखवत आहे संघर्षाचा चौकार. आणि उरलंय समीकरण 9 बॉल 19 धाव्यांची गरज आहे मैदानाच्या आत विन होण्यासाठी टीम एरंजाडला. 9 बॉल 19 रन्स. एक खूप चांगला फटका कन्वर्ट केला आपल्या बॅटनं आणि डीपेक्षा कव्हरला बॉलला पाठवून दिला, 1 बाउन्स, चौकार. आणि इथे ललित आल्या आल्या आपला अकाउंट खोलतोय 4 या धावेनं. पुन्हा एकदा उमेश तयार. आणि आता मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळत असताना एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे ललितनं थांबवलंय आणि एकच धाव. खूप चांगला क्षेत्ररक्षण झालं ऑन साइडच्या फिल्डरचा. एरंजाड संघाला विनंती असेल आपण खेळाडू कक्षातून आवाज करायचा नाहीये, याची नोंद घ्या. प्रत्येक संघाला आम्ही पॅनलाइज करू याची सूचना आयोजकांकडून येते, कारण काल देखील असं कृत्य 2 ते 3 संघांनी केलं, त्यांना देखील स्ट्रिक वॉर्निंग देण्यात आली, याची नोंद घ्या. तर बोलूया मॅच कडे. आणि आता मात्र भिरकावून देण्याचं काम करताना पण बीट झाला बॅट्समन विशाल आणि 5वा बॉल फेकला बॉलर उमेशनं. आणि उमेशच्या षटकातला एक शेवटचा बॉल बाकी आहे आणि उमेशनं कमबॅक करून दिलंय टीमला. तर उमेशच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे, ज्यानं 2 झटके दिलेत टीम एरंजाडला. पुन्हा एकदा उमेश तयार. आणि इथे मात्र फुल बॉलला फक्त कव्हर्सला पाठवून दिला आणि इथे मिसफील्डचा फायदा उचलला आणि बॉल जाईल कार्पेटच्या साह्यानं, चौकार. आणि 4च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 45. आणि अजून जिंकण्यासाठी धावसंख्या 6 बॉल आणि 13 धाव्यांची गरज टीम एरंजाडला. तर मागच्या ओव्हरमध्ये 2 ओव्हरच्या नंतर धावसंख्या पाहिजे होती 26 आणि ह्या ओव्हरच्या मागे आले 13. तर प्रत्येक ओव्हरच्या मागे 13चं टार्गेट ठेवलंय टीम एरंजाडनं. आणि अजून 6 बॉल मागे 13 धावांची गरज. आणि मॅच मैदानाच्या आत रफ अँड टफ होत आहे टीम
एरंजाड आणि जाणता राजा बदलापूर ह्यांच्यामध्ये तर खूप चांगली बॅटिंग करत आहे बॅट्समन ललित. त्यांना पहिल्या बॉलवरती चौकार, नंतर एक चिकी सिंगल काढल्या, त्यानंतर अजून एक मिसफील्डचा चौकार मिळाला त्याच्या बॅट मध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 45. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 6 बॉल 13 धावा, 13 धावा 6 बॉल. विशाल आणि ललितची जोडी आहे मैदानाच्या आत आणि शेवटचा बॉलर आहे विलास. आता मात्र कर्णधारानं जबाबदारी दिली बॉलर वरती. तर विलास हे 13 धावा रोखणार का पाहूया मैदानाच्या आत. मॅच चालली रफ अँड टफ. जाणता राजा बदलापूर आणि टीम एरंजाड ह्यांच्यामध्ये. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना पाहतोय आपण मैदानाच्या आत. जाणता राजा बदलापूर विरुद्ध एरंजाड. यानंतर पुढचा सामना होणार आहे गावदेवी मानकिवली विपक्ष बजरंगी मानकिवली. दोन्ही एकाच गावातील 2 टीम आहेत, एकाच आईचे 2 मुलं. पाहूया पुढची मॅच. आणि इथे बॉलर विला तयार, पण 10 ते 12 पावलांचा रनअप. आणि इथे ब्लॉक होलचा मारा आणि विलासनं दाखवून दिलंय मी कासाठी आलोय. आणि पहिल्या बॉल वरती एक खूप मोठा झटका, जो मैदानाच्या आत मोठे फटके खेळत होता त्याला बाहेर काढला मैदानाच्या. आणि धावसंख्या 45. अजून एक झटका मिळतोय आणि उरलंय समीकरण 5 बॉल आणि 13 धावांची गरज. तर कोणता बॅट्समॅन हे रन्स पूर्ण करणार मैदानाच्या आत? टीम एरंजाडची कोण हे पोहोचणार? तर एरंजाड टीमला कोण विन करून देणार पाहूया. आणि खूप चांगले मॅच रंगते. पहिली मॅचच आहे आजच्या दिवसातील. आजचा दुसरा दिवस चालू आहे. पहिला दिवस अतिशय गाजवला टीम जय हनुमान जोवेलीनं. महेंद्र धुले असतील, रोशन धुले असतील, कल्पेश धुले असतील, तर त्या टीमने पहिला दिवस गाजवला. आणि क्वालिफाय जी कालच्या दिवसात झाली जय हनुमान जोवेली टीम. तर नवीन बॅट्समन इन होते मैदानाच्या आत ऋतिक. आणि आता मात्र ऋतिक आणि ललितला सावरावं लागेल आपल्या मॅचला. तर विलासनं पहिल्या बॉल वरती दाखवून दिलाय की मी सुद्धा कमी नाहीये. कर्णधारानं का माझ्याकडे ओव्हर दिले ह्याचा मी प्रति उत्तर देणार समोरच्या टीमला. आणि मी माझ्या टीमला विन करायचा एकच धाडस निर्माण केलंय मनामध्ये. पहिला बॉल खूप चांगला. आणि आता पाहूया दुसरा बॉल विलास. पंचांच्या डावीकडनं बॉलिंग मार्क वरती विलास पुन्हा एकदा तयार होता दुसरा बॉल हाताळण्यासाठी. 5 बॉल 13 धावांची गरज. आणि इथे अजून एक फुलर लेनचा बॉल, पण आता एक धाव पूर्ण. आणि अंपायर आम्हाला दर्शवतात लेग बायचा हा एक रन आहे. आणि उरले समीकरण 4 बॉल आणि 12 धावांची गरज. तर एखादा मोठा फटका आला तर एक मोकळा श्वास सोडू शकतं टीम एरंजाड. आणि एखादा जर अजून एक डॉट बॉल आला तर अजून एक मोकळा श्वास सोडू शकतं टीम जाणता राजा बदलापूर. तर पाहूया खूप रफ अँड टफ सामना चालू आहे मैदानाच्या आत. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे. लेट आलेल्या प्रेक्षकांसाठी माहिती देतोय मी. एरंजाड विरुद्ध जाणता राजा बदलापूर. पुन्हा एकदा ललित. आणि इथे मात्र हलक्या हाताने ऑन साइडला फक्त फ्लिक केलाय. बॉलला गॅप मध्ये काढला आणि बॉल जाईल सीमा पार. चौकार मिसफील्ड होत्या. आणि 4 धावा अजून जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 8 धावांची गरज. रफ अँड टफ सामना मैदानाच्या आत. जोपर्यंत ललित आहे तोपर्यंत टीम एरंजाड आहे. आणि विलासला विचारात पाडलाय. आता मात्र बॉल काढू की विकेट पाहूया मैदानाच्या आत. ललित खूप चांगली बॅटिंग करतात, ज्याने आपल्या बॅट मधनं 3 चौकार आणि 1 चिकी सिंगल काढल्या. तर खूप चांगला रन रेट आहे. तर पुन्हा एकदा बॉलर विलास तयार. पंचांच्या उजवीकडनं बॉलिंग मार्क वरती ललित.
आणि इथं हलक्या हातानं कार्पेटनं साह्यानं पाठवलाय बॉल तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे यष्टी रक्षक थोडीशी चूक करते त्या चुकीचा फायदा उचलला आणि 2 धावा पूर्ण आणि मैदानाच्या आत उरले समीकरण 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज एखादा मोठा फटका खेळावा लागेल बॅट्समन ललितला आणि एखादा जर डॉट बॉल आला तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाऊ शकते तर खेळाडू कक्षातून आवाज देऊ नका बॅट्समनना नाही तर पॅनलाइज केलं जाईल ह्या मोड वरती तुम्हाला 2 रनची पेनल्टी लागली तर खूप महाग ठरू शकते तर बोलूया मॅच कडे बॉलर विलास तयार आणि पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण आणि तिसऱ्या धावेवरती आत्महत्या होत्या बॅट्समन सॉरी मैदानाच्या आत एकच धाव पूर्ण होत्या दुसऱ्या धावेवरती विकेट आणि आता मात्र एखादा मोठा फटका खेळावा लागेल बॅट्समन ललितला ज्यानं आतमध्ये 3 चौकार दाखवलेत पण आता मात्र 6 धावा दाखवाव्या लागतील आणि स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग सामने आहेत जरी चौकार आला तर टीम विन होऊ शकते जाणताराचा बदलावर जर षटकार आला तर विन होऊ शकते जाणताराचा विन होऊ शकते टीम एरंजार तर विलासनं खूप चांगली गोलंदाजी दाखवली शेवटच्या बॉल पर्यंत मॅचला आणलं एक बॉल मागे एक मोठा फटका खिचावाच लागेल बॅट्समन ललितला ज्यानं 3 चौकार दाखवले मैदानाच्या आत तर पाहूया हृदयाचे ठोके वाढणारा हा सामना आहे 1 बॉल 6 धावा 1 धाव 5 धावा आणि 5 धावा 1 बॉल तर बोलूया मॅच कडे खूपच रंगली मॅच आणि इथे विन होत्या टीम जाणताराचा बदलापूर ज्यांनी हरवलंय टीम एरंजाडला खूप चांगली गोलंदाजी केली मैदानाच्या आत विलासनं शेवटचा षटक कर्णधारानं का दिलं ह्याचा उत्तर दिलाय बॉलर विलासनं आणि विन होत्या टीम जाणताराचा बदलापूर थँक्यू तर डीजे थांबायचा तर जिंकलेल्या टीमचं अभिनंदन आणि हरलेल्या टीमचं खूप खूप कौतुक चला गावदेवी मानकिली संघाचा कर्णधार Thank you, मेडिदा. बजरंगी मानकिली संघाचा कर्णधार चला नाणेफेकीसाठी यायचंय सहिता